धडा 18वा. आठवडी बाजार. ऐका म्हणा. हा आमचा गाव. ही आमच्या गावची टेकडी. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. तिथे आठवडी बाजार भरतो. भाज्या विकणारे ओळीत बसतात. सई आईबरोबर बाजारात गेली. कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला. दोघी बाजारात फिरल्या. फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले. दोघी घरी परत निघाल्या. पहा मुलांनो, हा आहे आठवडी बाजार. पहा, इथे वर्णन केल्याप्रमाणे आठवडी बाजार कोठे आहे? टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. तेथे आठवडी बाजार भरलेले आहे. भाज्या विकणारे कसे बसलेले आहेत? भाज्या विकणारे ओळीत बसले आहेत. पहा, आपल्याला दिसतं की नाही? या बाजूलाही भाज्या विकणारे कसे बसलेले आहेत? ओळीत बसलेले आहेत. आणि या बाजूला सुद्धा. सई कोणाबरोबर बाजारात गेली? सई आई बरोबर बाजारात गेली. आणि त्यांनी काय काय खरेदी केले? कांदे, बटाटे, टमाटे, पालक आणि अजून फुले, फुगे, पेढे हे पण घेतले. पहा, सईच्या हातामध्ये काय दिसतो आपल्याला? फुगा. चला आपण आता पाहू ह्या प्रश्नांची उत्तरे. तुमच्या गावात आठवडी बाजार भरतो का? कोठे भरतो? उत्तर: हो, आमच्या गावात आठवडी बाजार भरतो. तो गावाबाहेरील मोठ्या मैदानात भरतो. प्रश्न आ. तुम्ही आठवडी बाजारातून काय काय विकत आणता? उत्तर: आम्ही आठवडी बाजारातून पालेभाज्या, फळे, खेळणी, चिवडा आणि मिठाई आणतो. स्टुडंट्स, तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार उत्तर बदलू शकता. आपण ह्या 2 प्रश्नांची उत्तरे आता पाहिली. आता आपण पुढे वाचू. पहा, ऐका, म्हणा, वाचा. हे काय आहे? टेकडी. टे क डी. टला ए ची मात्रा टे. क ड. डला ई ची मात्रा डी. टे क डी. टेकडी. हे काय आहेत? ट मा टे. टमाटे. ट मला आ ची मात्रा मा. ट टला ए ची मात्रा टे. ट मा टे. टमाटे. हे काय आहेत? बटाटे. ब टला आ ची मात्रा टा. टला ए ची मात्रा टे. बटाटे. बटाटे. कांदे. कला आ ची मात्रा का वर अनुस्वार. दला ए ची मात्रा दे. का दे. कांदे. पालक. पला आ ची मात्रा पा. ल क. पालक. पेढा. पला ए ची मात्रा पे. ढला आ ची मात्रा ढा. पेढा. पेढा. हा काय आहे? ओढा. ओढा. ही काय आहे? ओळ. हे काय आहेत? फुले. हे आहेत फुगे. आपण पुढील प्रश्न पाहू. जोडीतील शब्द ऐका. सारख्या अक्षराखाली रेघ ओढा. रेघा ओढलेली अक्षरे वाचा. घर, घरटे. सारखे अक्षर कोणते आहे? घर. घर. इथे पण घर. तर आपल्याला काय करायचंय? सारख्या अक्षराखाली रेघ ओढायची आहे. तर आपण कशी रेघ ओढणार? या पद्धतीने. घर, घरटे.
छत, छत्री. कोणतं अक्षर सारखं आहे? छ. तर फक्त आपल्याला छ खाली रेघ ओढायची आहे. खराटा, खडू. ख. वही, वहीदा. व. टमाटे, बटाटे. सारखे काय आहे? टे. फुले, फुगे. सारखे आहे? फू. पेढा, ओढा. ढा. ओढा, ओळ, ओ. ऐका, म्हणा. घ, छ, ख, व, टे, फू, ढा, ओ. पहा, ऐका, समजून घ्या, वाचा. ट. ट ला ए ची मात्रा. काय झाले तयार? टे. ढ. ढ ला आ ची मात्रा. काय झाले तयार? ढा. फ. फ ला उ ची मात्रा. फू. घ. घ ला आ ची मात्रा. घा. घ. घ ला ई ची मात्रा. घी. घ. घ ला उ ची मात्रा. घू. घ. घ ला ए ची मात्रा. घे. पहा, ऐका, म्हणा, वाचा. खवा, छान. खेकडा, घेवडा. वाच, वाढ, वास. ओढा, खाडी, वडी. वाहने, फुगडी. गुलाल, एकटा. नखे, छाती. थुई थुई. छुम छुम. छन छन. घर घर. घाड घाड. चित्रे पहा, नावे वाचा. कढई, वाघ. वीट, थवा. मुलगी. पहा, ऐका, म्हणा, वाचा. गुलाब, जाई, जास्वंद. चाफा, सदाफुली, शेवंती. ऐका, म्हणा, शब्दांची गाडी तयार करा. उदाहरण: वास, सडक. शब्दांची गाडी तयार करताना आपल्याला काय करायचे असते? जे अक्षर शेवटी आहे त्या अक्षरापासून आपल्याला नवीन शब्द बनवायचा असतो. वास, इथे शेवटचे अक्षर आहे स. स पासून आपण काय तयार करणार? नवीन शब्द तयार करणार. स पासून सडक. आता क. क पासून कोणताही शब्द आपण इथे लिहू शकतो, जसे कपाट. ट. ट पासून टप. प पासून पाऊस. स पासून सहल. ल पासून लाडू. या पद्धतीने आपल्याला शब्दांची गाडी तयार करायची आहे. ओढा, ढाल, लसूण, नथ, थवा. एक. कडक, कान, नाक, कप, पाय, ए. शब्द, चित्र, शब्द यांच्या जोड्या लावा. चाफा. शब्द, चित्र, शब्द. चाफा. कोणता आहे ह्यातील चाफा? हा. ह्याची जोडी आपल्याला कशा पद्धतीने लावायची आहे? इथून इकडे आणि नंतर अशी. शेवंती. ही आहे शेवंती. शेवंती. गुलाब. जास्वंद. सदाफुली.
जाई. मुलांनो, तुम्हाला इथे पाहून लिहायचे आहे. पहा, समजून घ्या, वाचा. फूल, फुले. इथे काय आहे? एकवचन. एक आहे म्हणून आपण काय म्हणणार? फूल. इथे काय आहे? एक पेक्षा अधिक फुले आहेत म्हणून आपण म्हणणार फुले. फुगा. एक असेल तर फुगा. एकापेक्षा अधिक असतील तर आपण काय म्हणणार? फुगे. मुलगा, मुलगे.